म्हणजे तू रॉकफॉलचा उल्लेख केलास. पुस्तकात एक प्रकरण पण आहे, रेनिंग रॉक्स म्हणून आहे किंवा हँगिंग ग्लेशियर. तर ही चॅलेंजेस काय असतात नेमकी, म्हणजे हे इथे बसून कळत नाही. बरोबर. कसं असतं की कुठल्याही मोहिमेमध्ये म्हणजे बऱ्याच मोहिमा अशा की जिथे जेव्हा तुम्ही चढता तेव्हा रॉकफॉल हा एरिया बऱ्याच ठिकाणी असतो, किंवा तुम्ही ग्लेशियर क्लाइंब करता किंवा तुम्ही आईसवर क्लाइंब करता. तर कांचनजंगामध्ये एक असं होतं की एक कॅम्प 1 ते कॅम्प 2मध्ये रॉकफॉल एरिया होता. आणि असं होतं की जेव्हा ऊन पडतं आपल्याला, जेव्हा आपण 10-11 वाजतात आणि जेव्हा ऊन त्या बर्फावर पडून स्नो मेल्ट व्हायला लागतो, तेव्हा ते रॉक्स वरून आणि ज्या स्पीडनी येतात ते मोठमोठे बोल्डर येतात. सो आमच्या जेव्हा आम्ही लोड फेरी केली, लोड फेरी म्हणजे जे सामान आम्ही बेस कॅम्पमध्ये कॅम्पमध्ये जे टाकतो, त्यावेळेस आम्ही सकाळी थोडं लेट निघालो होतो. पण आम्हाला वाटत होतं की एवढं सिरियस असेल. म्हणजे अशी एक वेळ आली होती की भूषण आणि मी चाललो होतो आणि आमच्यासमोर 2 मोठमोठे दगड गेले. मग भूषणला म्हटलं की तू लक्ष ठेवून मी पळत जातो. सो मी क्रॉस केलं आणि मध्ये एक असं की भूषणाला 1-2 मिनिटं थांब, मला असं वाटतं की रॉक पडतील. मग भूषण थांबला, 1-2 रॉक पडले आणि मग भूषण निघाला. तर वरनं मोठा आवाज झाला आणि लिटरली असं मला वाटलं की भूषण जर त्यावेळेस जोरात पळाला नसता तर सिरियस एखादी इंजुरी झाली असती. म्हणजे भूषणच्या समोरून 2 मोठे बोल्डर गेले आणि ते भूषणने लकीलीच चुकवले असं मला वाटतं. सो त्याला मात करण्यासाठी मग आम्ही नेक्स्ट टाईम पहाटे अर्ली मॉर्निंग मुवमेंट केली, की जेणेकरून तो आम्हाला एरिया क्रॉस करणं. म्हणजे पहाटे लवकर जाण्याचं एकच कारण की तेव्हा बर्फ असतो आणि त्यामुळे दगड मेल्ट होत नाही आणि सकाळी टेम्परेचर हे -10-15 डिग्री असतं, त्यामुळे त्यावेळेस दगड पडण्याचे चान्सेस कमी असतात. पण याच्या व्यतिरिक्त जेव्हा तुम्ही हँगिंग ग्लेशियरमध्ये जाता त्यावेळेस बेस कॅम्प ते कॅम्प 1मध्ये हँगिंग ग्लेशियर होतं. सो गंमत अशी होती की जेव्हा आम्ही हँगिंग ग्लेशियरपाशी पोहोचलो सगळेजण, तर त्या अर्धा एक तासामध्ये कुणाच्या तोंडातनं शब्दही फुटला नव्हता. म्हणजे घसा कोरडा पडणं काय असतं, कारण की आम्हाला माहिती की तिथनं एखादा स्नोचा रॉक जरी तुकडा पडला तरी आम्हाला वाचायचे चान्सेस नव्हते. त्यामुळे सगळे शांतपणे जेवढं शक्य तेवढं. म्हणजे हँगिंग ग्लेशियर म्हणजे पूर्ण बर्फाचाच तो पट्टा आहे. बरं, आईस पूर्ण आईसचं असतं, ते क्रॉस करायचं तुम्हाला. सो त्यामध्ये आता बेसिकली कसं असतं की आम्ही बऱ्याच हँगिंग ग्लेशियरमधून गेलो आहोत, त्यामुळे भीती दरवेळेस वाटते. पण मग त्याला एकच पर्याय की तुम्ही शांतपणे जेवढं शक्य तेवढं पटकन निघून जा. नशिबाने त्यावेळेसची कंडिशन फार खराब नव्हती कांचनजंगाला, त्यामुळे आम्ही लकीली फर्स्ट टाईम जेव्हा गेलो तेव्हा मी सांगतो ना की आम्हाला एक 20 ते 25 मिनिटं लागली. पण आम्ही ज्या स्पीडनी चढलो ते जेव्हा क्रॉस केलं तेव्हा लिटरली आम्ही 10 मिनिटं बसलो होतो, म्हणजे धापा टाकल्या होत्या आम्ही. त्यामुळे माहिती होतं की इथे काही झालं तर काही चान्स नाही वाचायचा. पण ती एक मजा वेगळीच असते असं मला वाटतं ते चढताना.